नाशिक शहरात दरोडा व जीवेठार मारण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी याला गुंडाविरोधी पथकानं देशी कट्टा, जिवंत काडतूस व घातक हत्यारांसह अटक केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी, अवैध शस्त्रधारी व गुन्हेगारी प्रवृत्तीवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं ही कारवाई केली। 4 फेब्रुवारी रोजी रात्री नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस वाहन पाहता संशयास्पद टोयोटा इटॉस कार जेल रोडच्या दिशेनं भरधाव वेगात पळताना दिसली। पाठलाग केल्यानंतर आरोपी वाहन सोडून पळून गेले। त्यापैकी 2 आरोपी व एक विधी संघर्षातील बालक ताब्यात घेण्यात आले, तर मुख्य आरोपी मारुती घोरपडे यास 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30च्या सुमारास शिताफीनं अटक करण्यात आली। झडती दरम्यान देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस, लोखंडी रॉड, कोयता, 4 मोबाईल व वाहनासह सुमारे 4,42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरोपीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्य आरोपी मारुती घोरपडे हा यापूर्वीही 3 गंभीर गुन्ह्यात पाहिजे आरोपी असून या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसला आहे।